मी आता नायगाव चौकामध्ये उभा होतो. मला असं कळलं की माझी पोरगी आणि ज्या पोराने माझ्या मुलीला पळवून नेलंय ते ह्या चौकामध्ये आलेले आहेत. मी आता इथं आलतो. आता सध्या इथं ट्रॅफिक जाम झालं. मी आता उरुळी कांचनचे 2 पोलीस होते, त्यांच्या गाडीचा मी नंबर घेतलेला आहे. त्यांनी मला माझी मुलगी आली असं मला कळलं होतं. मी घरून आलतो. त्यांनी मला मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी त्यांच्या गाडीचा नंबर आहे. उद्या माझी मुलगी ह्या पोलिसांमुळं, उरुळी कांचनच्या पोलिसांमुळं आज पळून गेलेला आहे. तो मुलगा पळून गेलेला इथं आलेला असून मला खबर भेटली होती की ती मुलगी आणि माझा मुलगा तो जो माझ्या मुलीला घेऊन गेलेला आहे मुलगा तो इथं आलाय म्हणून नायगाव चौकामध्ये. तर उरुळी कांचन चौकीच्या पोलिसांनी माझ्या संग दमदाटी करून मला मारहाण करून त्या पोरा आणि पोरीला पळवून लावल्याबद्दल माझा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे. त्यांनी माझ्या मुलीला आणि मुलाला पळवून लावलेला आहे. मी त्यांचा पण नंबर गाडीचा ॲड करतोय. तर उद्या ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. कारण मी दिवस रात्र फिरतोय. आज मला मारहाण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. उरुळी कांचन पोलीस चौकीची गाडी होती लाल दिव्याची, त्यांच्या गाडीचा नंबर आहे. त्या 2 गाडीचे पोलिस मी ओळखतो आहे. आज मला कळलं होतं की ती मुलगा ज्या माझ्या मुलीला अपहरण करून किडनॅप करून पळून गेलेला आहे तो नायगाव चौकामध्ये येणार आहे. मी इथं आलेलो असताना उरुळी कांचनच्या पोलीस चौकीच्या पोलिसांनी मला मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, दमदाटी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथं बघा 4-5 लोक आहेत. हो दादांनो, हो दादा, मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे का नाही पोलिसांनी? कुठल्या पोलिसांनी केला आहे दादा? बोला. हां, तुम्ही सगळे इथं साक्षीदार आहेत. हे असली जर दादागिरी चलत असन, दडपशाही चलत असन उरुळी कांचन पोलिसांची, मी लोणी काळभोर चौकीमध्ये माझी कंप्लेंट दर्ज आहे. आणि आज मला ह्या लोकांची जर दादागिरी असेल, मी त्यांच्या गाडीचा नंबर घेतलेला आहे. हे 2 जे हवालदार, एक हवालदार होता फुल प्यालेला होता आणि एक साहेब होता फुल प्यालेला होता. मला मारहाण करण्यात आलेला आहे पुरीच्या बापाला. आज त्यांच्यावर उद्या तात्काळ कारवाई करण्यात यावी. नाहीतर मी उद्या आहे ना, उद्या एका दिवसात माझा जीव देणार उरुळी कांचन पोलिसांवर. कारण लोणी काळभोर चौकीमध्ये माझी केस दाखल असून तो मुलगा नायगाव चौकामध्ये आलेला कळल्यानंतर मी घरनं पळत आलो आहे. ह्या लोकांनी त्या मुलीला आणि मुलाला पळवून लावलेला आहे पैसे घेऊन. माझी मुलगी 14 वर्षाची पळून गेलेली आहे. त्या मुलीला ह्या उरुळी कांचन चौकीच्या गाडीने पळवून लावलेले. त्या गाडीचा नंबर माझ्यापाशी आहे. उद्या तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही माझी विनंती आहे. नाही तर मी उद्या उरुळी कांचन पोलीस चौकीसमोर जाऊन आत्मदहन करणार आहे.